नमस्कार मंडळी. मुकुंदवन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मंडळी, भयकथेला सादर करण्याची वेळ आलेली आहे आणि ही जी जंगलातील मुलीची अप्सरेची जी कथा मी आपल्यापुढे सादर करत आहे याचा पुढचा भाग सादर करतो. ऐका आणि आपण जे मला प्रतिसाद दिला ते पाहून खरोखर मला आनंद होऊ लागला की आपल्याला माझ्या सादर केलेल्या कथा आवडू लागलेल्या आहेत. असाच प्रतिसाद भविष्यामध्ये देखील आपण मला देत राहाल अशी आशा व्यक्त करून कथेला सुरुवात करूया. तर कालच्या भागामध्ये आपण ऐकलं होतं, पारस त्या ठिकाणी त्या बाजार करून येत असते वेळेस रस्त्यामध्येच त्या जंगलातल्या मुलीची त्याला भेट होते आणि भेट झाल्यानंतर हा घाबरून तिला पळायला लागतो. ती पाठलाग करून त्याला पकडते. पकडल्यानंतर थोडंसं मनात जी भीती होती ती भीती त्या ठिकाणी खरोखर त्याला वाटू लागते की हे या ठिकाणी चिडलेच आहे काय. परंतु मुलगी त्याला सर्व गोष्टी समजावून सांगितल्यानंतर जंगलातील एका मोठ्या झाडाखाली जाते आणि त्या ठिकाणी त्याला चांदीचा सिक्का देते. इथपर्यंतची कथा आपण काल ऐकली होती. आता या पुढचा भाग आपण ऐकूया. पारस तो सिक्का घेऊन आपल्या झोपडीमध्ये आला. झोपडीमध्ये आल्यानंतर त्याचे ते जे मिस्त्री काका होते त्यांनी विचारलं, तुला एवढा वेळ का बरं लागला, तुला ती मुलगी भेटली होती का परत? तेव्हा पारसने स्पष्ट साफ खोटं सांगितलं की नाही काका, माझी आणि त्या मुलीची काही भेट झालेली नाही आणि आज थोडंसं अंतर म्हणजे बाजारला वेळ लागला आणि माझे जे मित्र होते त्या ठिकाणी ते अड्ड्यावर निघून गेले, मला यायला एकट्याला वेळ लागला असं सांगून वेळ मारून नेली. दोघांनी त्या ठिकाणी बसून एकत्र बसून स्वयंपाक केला, जेवण केलं आणि मग रात्रीचा आराम करू लागले होते. आणि पारसला जो सिक्का दिला होता त्या मुलीने, तो सिक्का त्याने आपल्या पैशाच्या पाकिटामध्ये म्हणजे पर्समध्ये त्या ठिकाणी जपून ठेवला. रात्रभर त्या ठिकाणी दोघंजण झोपले. रात्रभर झोपल्यानंतर पारस अस्वस्थ जाणू लागला होता. झोप येत नव्हती पारसला आणि काकांच्या गोष्टही लक्षात आली, परंतु त्यावेळेला काका त्याला काही बोलले नाही. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर उठवलं पारसला आणि पारस, उठ बाळा, उठ लवकर, आणि तुझी ही अशी अवस्था का बरं झाली? खरं मला सांग, तुला काय झालेलं आहे? तुला त्या मुलीची आठवण येते का? ती मुलगी तुला भेटली का परत? तेव्हा पारस नाही नाही काका, काही झालेलं नाही असं म्हणून सांगतो आणि आपल्या कामाला निघून जातो. आणि मुलीनं सांगितलेलं असतं की मी हा जो सिक्का तुला देत आहे हा चमत्कारी सिक्का आहे आणि याचे चमत्कार तुला नक्कीच या ठिकाणी मिळतील. परंतु चमत्कारी सिक्का आहे म्हणून तू स्वस्थ बसू नको, तू तुझं काम त्या ठिकाणी करत राहा. तुझ्या प्रयत्नांना यश येईल, तुझ्या कष्टाला फळ मिळेल, हा या सिक्क्याचा गुण आहे. पारस त्या ठिकाणी काम करू लागतो. असं करता करता 2-3 दिवसाचा कालावधी निघून जातो आणि एक दिवस त्याचा जो ठेकेदार असतो पारसचा, तो शहराच्या ठिकाणी गेलेला असतो आणि नेमकं त्याच वेळेला दुपारच्या वेळेस एक भली मोठी गाडी येऊन त्या साईटवर थांबते. त्या बांधकामाची देखरेख करण्याकरता जे अधिकारी असतात ते अधिकारी त्या ठिकाणी येऊन पोहोचतात. त्या अधिकाऱ्याला पाहिल्यानंतर बाकी सर्व मजूर आपलं काम करतात, परंतु घाबरलेले असतात की मोठा साहेब आलेला आहे. मग आता या साहेबाला कोणी बोलायचं? या ठिकाणी आता गुत्तेदार तर नाही आहे, तो शहरात गेलेला आहे. मग पारसला सर्वजण विनंती करतात. पारस त्यांच्या पुढे जातो, साहेबांना नमस्कार करतो आणि मग साहेब विचारू लागतात त्याला, तू कोण आहेस? त्यावेळेस तो सांगतो, मी देखील एक मजूर आहे, माझं नाव पारस आहे. आणि मग त्या कामाची सर्व माहिती पारस त्या साहेबांना देऊ लागतो. आलेलं मटेरियल सर्व दाखवतो, आतापर्यंत झालेल्या कामाची प्रगती, अहवाल सर्व काही व्यवस्थित पारसला सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्याचं पूर्ण समाधान होतं. आणि नेमका तेवढ्यामध्ये हा ठेकेदार देखील रमेश त्या ठिकाणी गुत्तेदार येऊन पोहोचतो. आल्यानंतर साहेबांना नमस्कार वगैरे करून आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जातो. पारस त्यांना चहा पाण्याची व्यवस्था करतो. तेवढ्यात तो अधिकारी पारसबद्दल ठेकेदाराजवळ बोलू लागतो, किती भाग्यवान आहेस रमेश तू, तुझ्याकडे एवढा गुणी मुलगा आहे, एवढा हुशार आहे, शिकलेला आहे आणि याला तू काय कामाला लावलंस? या ठिकाणी मजुरी याच्याकडून करून घेतो, मिस्त्री काम करून घेतो आणि याला याच्या योग्यतेचं काम दे. अशा प्रकारचा अधिकारी त्या ठिकाणी रमेशला गुत्तेदाराला सांगू लागतो. गुत्तेदार देखील त्या ठिकाणी म्हणतो, मी तोच विचार करू लागलो आहे, जर मला असा एखादा सहकारी मिळाला तर माझा कामाचा ताण थोडा कमी होईल. माझ्या साईट 2-3 चालू आहेत, मला तिकडच्या साईटवर देखील लक्ष देता येईल. हा विचार मनामध्ये येऊन मग त्या ठिकाणी अधिकाऱ्याला वाटला होता. दोघेजण मिळून अधिकारी आपल्या गाडीत बसून निघून गेला आणि पारसला घेऊन आपल्या ऑफिसमध्ये हा रमेश ठेकेदार येतो आणि पारस सांगतो, पारस, आजपासून तुझं मिस्त्री काम बंद.
तू आता या साईटचा इन्चार्ज म्हणजे तुला या ठिकाणी मी मुकदम म्हणून नेमत आहे. तू आता कुठलंही काम या ठिकाणी करायचं नाही. तुझ्या हाताखाली सर्व लेबर, हे सर्व साहित्य, सर्व सामग्री तुझ्या ताब्यात राहील आणि कामाचं स्वरूप तर तुला माहितीच आहे. आपल्याला काम कुठल्या प्रतीचं करायचं आहे. अशा प्रकारचं हे काम माझं नसून तुझंच काम समज आणि तू उद्यापासून या ठिकाणी या साईटचा इन्चार्ज म्हणून काम पाहशील. अतिशय आनंद होतो पारसला आणि मनातल्या मनात खरोखर त्या ठिकाणी त्या मुलीचे धन्यवाद हा पारस देऊ लागतो. त्या मुलीने जो मला शिक्का दिला हा शिक्क्याचा चमत्कारच आहे असं त्या ठिकाणी पारसला वाटू लागतं. दुसऱ्या दिवसापासून पारस आता इन्चार्ज झालेला असतो, त्यामुळे लवकर उठण्याची काही घाई नाही. सर्व मजूर आपापल्या तयारीला लागलेले असतात. कोणी स्नान करतं, कोणी स्वयंपाक करतं, कोणी नाश्ता करतं आणि वेळेत त्या ठिकाणी कामावर पोहोचतात. हा पारस त्यांच्याकडून योग्य प्रकारे त्या ठिकाणी काम घेत असतो. कुठल्या गोष्टीची मजुरांना कमतरता बसू देत नाही. त्यांची देखील तेवढीच काळजी हा पारस घेत असतो. जेवढी कामाची घेतो तेवढीच मजुरांची काळजी घेतो. कोणाला दुखलं खुपलं त्या ठिकाणी डॉक्टरांची व्यवस्था करून देतो. त्यांना स्वतः दवाखान्यात घेऊन जाणं हे असे सर्व हलके-फुलके कामं हा पारस करू लागतो. असं करता करता जवळपास 1 महिन्याचा कालावधी निघून गेला आणि 1 महिन्याच्या कालावधीनंतर मग मात्र पारसला त्या जंगलातील मुलीची आठवण येऊ लागते. विचार करू लागतो पारस, एवढे दिवस झाले ही मुलगी का बरं मला या ठिकाणी भेटायला आली नाही. सुरुवातीला नवीन आमची ज्यावेळेस मैत्री झाली त्यावेळेस मी 1 दिवस जर नाही गेलो तर ही या ठिकाणी मला माझ्या झोपडीपर्यंत यायची, मला झोपडीतून जागा करायची आणि त्या मंदिराच्या ठिकाणी, पडक्या मंदिराच्या ठिकाणी घेऊन जायची. मग आता नेमकं काय झालं, 1 महिना झाला का बरं ती या ठिकाणी आली नाही असा विचार करतो आणि पारस मग त्या ठिकाणी विचार करतो की चला आपणच आज या ठिकाणी त्या मुलीला भेटण्याकरता जंगलामध्ये जाऊया. परंतु आपला विचार त्या ठिकाणी काकांना हा पारस बोलून दाखवत नाही. दोघंजण रात्रीचं जेवण करतात. जेवण करून बिछाण्यात घालतात आणि आपल्या बिछाण्यावर झोपतात. थोड्या वेळानंतर त्या मिस्त्री काकांना झोप लागते, परंतु पारसला झोप येत नाही. पारसच्या मनामध्ये पक्क ठरवलेलं असतं की आज जंगलामध्ये जायचं आणि त्या मुलीची भेट घ्यायची. उठून उभा राहतो, आपले कपडे त्या ठिकाणी व्यवस्थित घालतो, पायात शूज बूट घालतो, डोक्याला मफलर, हातामध्ये काठी आणि बॅटरी एक. रात्रीच्या वेळेस अंधारातून जायचं म्हणून बॅटरीची देखील व्यवस्था करतो. असा सर्व सरंजाम घेऊन हळूच आपल्या झोपडीच्या बाहेर निघतो पारस. झोपडीचं दार लावून घेतो आणि रोडने चालत चालत ज्या ठिकाणाहून जंगलात जायचा रस्ता आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. बॅटरीच्या प्रकाशामध्ये हा पारस घनदाट काळोख असतो, किर्र अंधार पडलेला आणि अशा अंधाऱ्या रात्री हा पारस जंगलामध्ये जाऊ लागतो. पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी पारसची आणि त्या म्हाताऱ्या बाबांची भेट झाली होती जंगलातील, ज्याच बाबासोबत पारसचा वाद झाला होता, तेच बाबा त्या ठिकाणी पारसला खाली जंगलामध्ये मांडी घालून बसलेले दिसतात. ज्यावेळेस पारसच्या बॅटरीचा उजेड त्या बाबांवर पडतो तेव्हा ते बाबा ताड दिशे उठून उभे राहतात आणि बॅटरीच्या उजेडामध्ये त्या म्हाताऱ्या बाबांचे डोळे त्या ठिकाणी एखाद्या जनावराच्या डोळ्याप्रमाणे चमकू लागतात. जणू काय त्याच्या डोळ्यामध्ये रेडियम आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी पारस पाहतो. पारस मनातून विचार करतो, हे बाबा नक्कीच या ठिकाणी कोणीतरी आत्मा आहेत, माणूस नक्कीच नाहीत आणि त्यांच्याबद्दल भीती देखील पारसला वाटू लागते. तेव्हा ते बाबा दरडावतात त्याला, थांब, ती बॅटरी बंद कर अगोदर आणि इकडे ये. पारस बॅटरी बंद करतो, त्या बाबांच्या जवळ जातो, हात जोडून उभा राहतो. भीती वाटायला लागते. तेव्हा ते बाबा सांगतात, मी तुला मागच्या वेळेसच सांगितलं होतं ना की या जंगलामध्ये फिरायचं नाही. रात्रीच्या वेळेस तर बिलकुल फिरायचं नाही. हे जंगल काही साधंसुद्धा नाही आणि या जंगलामध्ये या ठिकाणी बरेच आत्मे वावरत असतात. रात्रीच्या वेळेस दुष्ट आत्मे असतात. ते तुझं या ठिकाणी काही बरं वाईट करू शकतात आणि तू तर अशा वेळेस या जंगलामध्ये आलास म्हणजे आयती त्यांना शिकार त्या ठिकाणी सापडेल अशा प्रकारचं तुझं होईल आणि तुझं काय होईल हे मात्र मी आता या ठिकाणी सांगू शकणार नाही. तेव्हा तू इथून पुढे परत जा. पारस विनंती करतो बाबांना, बाबा मागच्या वेळेसही मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मी त्या मंदिरात गेलो, मंदिरामध्ये साफसफाई केल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारच्या मुलीची माझी भेट झाली, देवीचं माझं दर्शन झालं. परंतु बाबा सांगतात, अरे तू वेडा आहेस का रे पारस, मी तुझ्या हिताची गोष्ट तुला सांगतोय आणि तू मात्र माझ्याशी वाद घालू लागला. तर तुला माहीत नाही का आजची रात्र काय आहे, कुठली रात्र आहे. तेव्हा पारस म्हणतो, काय आहे आज, विशेष काय असं. त्यावेळेस ते बाबा त्या ठिकाणी पारसला सांगतात,
अरे वेड्या, आज अमावस्येची रात्र आहे आणि अमावस्येच्या रात्री या ठिकाणी अतृप्त आत्मे जंगलामध्ये फिरत असतात. काही वाईट आत्मे असतात, दुष्ट आत्मे असतात आणि ते तुझं या ठिकाणी नक्कीच वाईट करतात, करतील देखील. त्याकरता तू आपल्या जीवाचं या ठिकाणी रक्षण करण्याकरता इथून निघून जा. पारसला देखील मग त्या ठिकाणी भीती वाटायला लागते. बाबांचं बोलणं ऐकून विचार करू लागतो पारस की आपण या ठिकाणाहून खरंच आता परत जायला पाहिजे. बाबांना नमस्कार करतो पारस आणि मागे वळून जंगलाच्या बाहेर जा निघतो. परत ते बाबा दरडावतात, थांब थोडं, तुझ्या मागे देखील तिकडे देखील आत्मे आहेत, मीच तुला या ठिकाणी जंगलाच्या बाहेर नेऊन सोडतो. असं बोलून बाबा त्या ठिकाणी पारससोबत चालू लागतात. रोडपर्यंत आणून सोडतात आणि बाबा जंगलामध्ये निघून जातात. पारसला खरोखर त्या ठिकाणी भीती वाटायला लागते आणि मनामध्ये एक दुःख पण असतं की आज आपण आपल्या त्या मैत्रिणीला भेटायला चाललो होतो, तिची भेट मात्र या ठिकाणी घ्यायची राहून गेली. हे शल्य त्याच्या मनामध्ये पारसच्या राहिलेलं असतं. आपल्या झोपडीच्या दिशेनं पारस जायला लागतो आणि नेमकं ज्या ठिकाणी त्याचं त्या पुलाचं काम चालू असतं त्या पुलाच्याच एका टिब्यावरती एक सुंदर तरुणी त्या ठिकाणी बसलेली असते आणि पाय हलवत असते आपले. जेव्हा पारसच्या बॅटरीचा उजेड तिच्या डोळ्यावर पडतो तेव्हा पारस पाहतो तर ती आपली मैत्रीणच त्या ठिकाणी बसलेली त्याला दिसते. ती मैत्रीण त्याला सांगते, पारसला बॅटरी बंद कर, केव्हापासून मी तुझी वाट पाहते, कुठे गेला होतास तू, आणि इकडे माझ्याजवळ येऊन बस. पारस जातो तिच्याजवळ, जाऊन बसतो. पारसला तिच्याबद्दल आता बिलकुल भीती वाटत नाही या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी पारस सांगू लागतो, मी तुलाच भेटण्याकरता त्या पुराण्या मंदिराकडे चाललो होतो, परंतु एक बाबा त्या ठिकाणी मला भेटले आणि त्या बाबांनी मला पुढे जाऊ दिले नाहीत आणि मला त्या बाबाबद्दल थोडा संशय आहे बरं का मनामध्ये. त्यांचे डोळे या ठिकाणी एखाद्या जनावराच्या डोळ्याप्रमाणे बॅटरीच्या उजेडात चमकू लागले. तर खरोखर ते त्या ठिकाणी बाबा कोण आहेत बरं का, भूत आहेत, पिशाच्चे आहेत, कोण आहेत, म्हणून या ठिकाणी विचारणा करू लागते. मुलगी हसते, हसून उत्तर देते, नाही पारस, ते देखील पुण्यात्माच आहेत आणि कुणाचं वाईट ते चिंतत नाहीत, प्रत्येकाचं भलंच व्हावं हा त्यांचा विचार असतो, म्हणून त्या बाबाने तुला इथपर्यंत आणून सोडलं. ठीक आहे, बस इथं माझ्याजवळ, आपण गप्पा गोष्टी करूयात, बरेच दिवस झाले तुझी माझी भेट नाही. आणि मग त्या पुलावरच बसून या ठिकाणी पारस आणि ती मुलगी गप्पा गोष्टी करतात. असं करता करता पहाटेचे 3-4 वाजतात. 4 वाजता ती मुलगी सांगते पारसला, पारस जा तू आता जाऊन तुझ्या झोपडीमध्ये आराम कर, मी देखील माझ्या घरी जाते आणि परत आणखीन 2 दिवसानंतर मी तुझी भेट घ्यायला येईल. असं सांगून मुलगी निघून जाते आणि पारस मात्र त्या ठिकाणी आपल्या झोपडीमध्ये जाऊन आराम करतो. परत 2-3 दिवसाचा कालावधी निघून जातो. पारस कामामध्ये बिझी झालेला असतो आणि दिवसामध्ये मात्र त्याला त्या मुलीची आठवण येत नाही, परंतु रात्री ज्यावेळेस बिछाण्यावर झोपतो पारस, सतत त्या मुलीचे विचार त्याच्या मनामध्ये घोळत असतात, त्याच्या मैत्रिणीचे. आणि 3 दिवसानंतर रात्री अचानक पारस झोपेमध्ये असते वेळेसच ती मुलगी त्या झोपडीमध्ये येते, पारसला हलवून त्या ठिकाणी जागं करते आणि बाजूलाच ते काका त्या ठिकाणी घोरत पडलेले असतात. त्यांना कुठल्याही प्रकारचं भान नसतं, काही त्यांना माहीत नाही या ठिकाणी कोण आलं कोण गेलं. पारस डोळे उघडून पाहतो तेव्हा ती मुलगी आपल्या तोंडावर हात ठेवते आणि पारसच्या कानामध्ये हळूच बोलते, चल आपण थोडं बाहेर जाऊयात, आवाज करू नको. पारसचा हात धरते आणि झोपडीच्या बाहेर येऊन पारसला घेऊन येते. त्या रोडनेच त्या ठिकाणी चालत असतात तेव्हा पारस म्हणतो, आपण त्या मंदिराकडे जायचं आहे ना. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, तुझी इच्छा आहे ना माझं घर पाहण्याची, तर आज मी तुला माझ्या घरी घेऊन जाणार आहे, चल आपण माझ्या घरी जाऊया. आणि त्या रस्त्यानं चालत चालत जवळपास 1 किलोमीटर त्या रोडनंच या ठिकाणी पारस आणि ती मुलगी गप्पा मारत मारत चालतात. आणि रोड संपल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण पहाडी एरिया आणि पहाडाच्या खाली पूर्ण त्या ठिकाणी दरीच असतात सर्व अशा त्या टेकडीवर जाऊन ज्यावेळेस पारस आणि ती मुलगी पोहोचते तेव्हा हा पारस म्हणतो, कुठं आहे तुझं घर, मला तर काही या ठिकाणी दिसत नाही. तेवढ्यामध्ये ती मुलगी पारसच्या डोक्यावर हात ठेवते. पारसच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर पारसला त्या ठिकाणी मूर्छना आल्याप्रमाणे होतं, चक्कर आल्याप्रमाणे होतं आणि त्याला वाटतं की जणू काही आपण हवेमध्ये तरंगत आहोत, अशा प्रकारचा भास त्या ठिकाणी पारसला होऊ लागतो. जेव्हा पारस डोळे उघडतो, पाहतो तर काय, एका भव्य दिव्य अशा महालामध्ये त्या ठिकाणी सोनेरी सिंहासनावर त्या ठिकाणी पारस बसलेला आहे आणि त्याच्या बाजूलाच त्या ठिकाणी ती त्याची मैत्रीण सुंदर मुलगी त्या सोफ्यावर बसलेली त्याला दिसते.
समोर पक्वान्नाचं ताट आहे, हातामध्ये पक्वान्नाचे लाडू आहे, हातामध्ये लाडू आहे त्याच्या. आणि ती मुलगी त्या ठिकाणी पारसला बोलते, अरे तू थांबलास का? खा अगोदर, मन शांत कर, तुझं पोट भरू दे, तू खाता खाता का थांबलास? तेव्हा पारस बोलतो, आपण या ठिकाणी कसे काय आलो? आपण तर त्या टेकडीवर होतो. तेव्हा ती मुलगी हसते आणि म्हणते, हे माझं घर आहे, तुला माझ्या घरच्यांची भेट घ्यायची होती ना, म्हणून मी तुला या ठिकाणी घेऊन आले. मग आपण कसे आलो असं जेव्हा पारस विचारतो, तेव्हा ती मुलगी काहीच सांगत नाही, हसून त्या ठिकाणी शांत राहते. पारसचं खाणं झाल्यानंतर मग मुलगी सांगते, आता तुला माझ्या परिवारातील सर्व सदस्यांची भेट करून देते. पाठीमागे पाहून मुलगी आवाज देते, या सर्वजण या ठिकाणी, आणि आता माझ्या मित्राला भेटा. तेव्हा चार सुंदर, एकापेक्षा एक सुंदर अशा 4 तरुणी त्या ठिकाणी पारसच्या समोर येऊन उभ्या राहतात. त्यांच्या अंगावर देखील या मुलीसारखेच त्या ठिकाणी भरजरी वस्त्र, सारखेच वस्त्र त्या ठिकाणी चमकणारे, चेहऱ्यावर तेज, डोळ्यामध्ये तेज, आणि एकापेक्षा एक सुंदर अशा मुली या ठिकाणी पारसला दिसतात. एकमेकांना नमस्कार, चमत्कार होतो. त्या मुली देखील पारसची त्या ठिकाणी विचारणा करतात, थट्टा करू लागतात. आणि असंच करता करता एक अर्धा पाऊण तासाचा वेळ निघून गेल्यानंतर ती मुलगी सांगते पारसला, ह्या माझ्या 4 बहिणी आहेत. आम्ही 5 जणीच या ठिकाणी राहतो, माझे आईवडील या ठिकाणी राहत नाही, असं सांगते. आणि आपल्या बहिणीला सांगते, जा तुम्ही आपापल्या रूममध्ये आराम करा, मला थोडं पारससोबत बोलायचं आहे. पारसला हाताला धरून ती अप्सरा मुलगी आपल्या रूममध्ये मंचकावर घेऊन जाते. पहाटे 3-4 वाजेपर्यंत या ठिकाणी दोघेजण त्या ठिकाणी प्रेमाच्या गोष्टी करतात. आणि 4 वाजता बरोबर ती मुलगी पारसला म्हणते, आता तुला मी नेऊन सोडते. तेव्हा पारस म्हणतो, काय नेऊन सोडण्याची गरज आहे, मी जाऊ शकतो ना. तेव्हा ती म्हणते, कसा जाणार आहेस तू? तुला पाहायचं आहे का तू कुठं आहेस ते? त्याला खिडकीजवळ घेऊन येते आणि पारसला खिडकीतून पाहतो, तो हजारो फूट उंचीवर आकाशामध्ये हे महाल आहे या ठिकाणी. त्या पारसला दिसतं जंगल वगैरे, त्या ठिकाणी त्याला एकदम छोटं मच्छराप्रमाणे भासू लागतं. तेव्हा मुलगी हसते आणि म्हणते, जा, कसा जाणार आहेस तू? तेव्हा मात्र पारस त्या ठिकाणी चक्रावतो. मुलगी पारसच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर त्याला चक्कर येते, डोळे बंद होतात. आणि जेव्हा डोळे उघडतो, तो पारस खरोखर आपल्या झोपडीमध्ये त्या ठिकाणी आपल्या बिछाण्यावर झोपलेला पाहायला, स्वतःला पाहू लागतो. तर मित्रहो, ही अशा प्रकारची खूप मोठी कहाणी आहे. एका भागामध्ये संपवणं शक्यच नाही, याचे आणखीन कितीतरी भाग आहेत बरं का. आणि पारसच्या आयुष्यामध्ये काय काय घडणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या पुढचे एपिसोड देखील आपण नक्की पहा. कथा कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा भाग आपण या ठिकाणी थांबूया. आणि हा कथा सादर करण्याचा उद्देश कोणाचं मन दुखवण्याचा नाही, केवळ मनोरंजनासाठी मी ही कथा आपल्यासमोर सादर करत आहे. कृपया याबद्दल जास्त काही विचार करू नका आणि मनोरंजन म्हणूनच या ठिकाणी ही कथा तुम्ही ऐका. थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.